आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। बदलापूर नगर परिषदेच्या ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शहरात सध्या विविध घडणाऱ्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चाललाय। बदलापूर पश्चिमेच्या समर्थनगर रमेशवाडी भागात शिवसेना शिंदे गटाचे मुरबाड विधानसभा उत्तर भारतीय अध्यक्ष शेरसिंग यांना भाजप उमेदवार किरण बावस्कर आणि प्रणिता कुलकर्णी यांच्या भाजप कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। बदलापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा सुरू असताना शेरसिंग थेट स्टेजवर शिंदे यांना भेटले। त्यावेळी कारवाई करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं। या प्रकरणी शेरसिंग यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दिली है कि तुम क्यों इस तरह प्रतियोजना में गए हो, क्यों बोलते तुम्हें नहीं जाना चाहिए, हमारी पार्टी में हमारा साथ देना चाहिए। मैं बोला तेरा गुलाम नहीं हूँ, मैं आम जनता हूँ, मुझे कहाँ जाना है, मुझे क्या करना है, क्या बोलना है, संविधान ने अधिकार दिया है। पुलिस में शिकायत की आपने? पुलिस में FIR दर्ज हो गई है, मेडिकल ट्रीटमेंट को भेजा था मैंने। हाथ मेरा फ्रैक्चर हो गया है। 8 लोगों के अलावा 20 लोग थे, बम्बू से पत्थरे से वो आर कर रहे थे। किरण बावस्कर कह रहा था माँ की गाली दे करके, बहन की गाली देकर अपने सोसाइटी में था फ्लैट में। मैं शनि मंदिर के बगल में कपड़े लेने गया था 2:30 बजे, क्योंकि शिंदे साहब ने अभी क्या आश्वासन दिया? शिंदे ने कहा कि हम किसी तरह से बख्शेंगे नहीं, उनको अरेस्ट किया जाएगा और FIR दर्ज की जाएगी। वो हो रहा है कार्यक्रम, अब प्रॉपर्ली होगा, ये बचने वाले नहीं है, इनकी गुंडाई चलने वाली नहीं है। बदलापुर में होगा, वामन दादा द्वारा विकास की गंगा बहेगी। मात्र शेरसिंग यांनी हे केलेले आरोप खोटे असून उलट शेरसिंग यांनी भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या लोकांना धमकावलं आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते त्या ठिकाणाहून पळून जात असताना त्यांची दुचाकी स्लिप झाली आणि त्यांना दुखापत झाली, असं स्पष्टीकरण भाजप उमेदवार किरण बावस्कर आणि प्रणिता कुलकर्णी यांनी दिलंय। खोटे आरोप आहेत आमच्यावर आलेले, कारण त्यांना आता माहिती आहे ना भाजपाची हवा आहे, त्यांची हवा गेलेली आहे। आणि आमचे माननीय आमदार किसन कथोरे साहेब हे पूर्ण बदलापूरमध्ये फिरत आहेत आणि त्यांच्या भाषणामध्ये लोकांना आव्हान करत आहेत की तुम्ही मला कसं 5 वेळा निवडून दिलेलं आहे, तसं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या, म्हणून तसं ते कृत्य करत आहेत समोरची व्यक्ती। एकदम खोटारडा व्यक्ती आहे। आज दुपारचीच गोष्ट आहे, आम्ही सर्व कार्यकर्ते खाली बसलेले असताना मी 5 मिनिटाच्या कामासाठी घरी गेलो असताना हा काही कारणास्तव आमच्या घराखालून क्रॉस होत असताना काही महिलांना दमदाटी करत होता की तुम्ही यांचं काम का करतायत, प्रणिता कुलकर्णींचं, अण्णा कुलकर्णींचं काम का करतायत, हे भिकारी लोक आहेत आणि वामन म्हात्रे यांची खूप मोठी सेना आहे, तर तुम्हाला भविष्यात इथे राहायचं आहे की नाही, अशी दमदाटी करत असताना माझं घर त्याच सोसायटीत आहे। मी वरतून ऐकतच होतो, मी वरतूनच त्यांना आवाज दिला की शेरसिंगजी तुम्ही हे काय करताय। त्यांना जसं कळालं मी बघतोय, मी ऐकलं आहे, तसं त्यांनी पळ काढला। मी जोरात आईला आवाज दिला की यांना थांबवा, मी खाली चालो। त्यांनी एवढ्याच जोरात गाडी हाकली तिथून की माझ्या आईला पण धक्का लागला, कट लागली आणि ते पुढे गेले। पुढे जात असताना तिथे रेती पडलेली आहे, वाळू पडलेली आहे, शीतला माताचं मंदिर आहे, तिथे यांची गाडी टर्न आहे, एकदम शार्प टर्न आहे, तिथे यांची गाडी पडली, स्वतःच पडले आणि आळ आमच्यावर घेतला। मात्र बदलापूर शहरात पैसे वाटपाच्या 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये झालेली हाणामारी आणि त्यानंतर झालेली ही तिसरी घटना, त्यामुळे निकाल लागेपर्यंत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।